नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला सुक्या खोबऱ्यापासून किंवा आपला जो सुका नारळ असतो त्यापासून कशा प्रकारे आपण खोबरेल तेल घरच्या घरी बनवू शकतो ते दाखवणार आहे। तर इथे मी सुका खोबरं घेतलेलं आहे, हे माझं घरचंच आहे। ओल्या खोबऱ्यापासून सुका खोबरं कसं बनवायचं हा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा। तर हे ते सुकं खोबरं आहे। तर तुमच्याकडे जर घरचं नसेल, बाहेरचं विकतचं जरी असेल तरी देखील चालेल। फक्त ते घेताना स्वच्छ अगदी धुवून घ्या। हे मी धुवून वगैरे सुकवून व्यवस्थित ठेवलेलं आहे, त्यामुळे मी आता पुन्हा धुवत नाहीये। तर तुमचं विकतचं असेल तर नक्की पहिलं धुवा ते स्वच्छ आणि त्यानंतर घ्यायचं आहे। तर एक मोठा टोप घेतलेला आहे, त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे सगळ्या खोबऱ्याच्या ज्या आपल्या वाट्या आहेत ना त्या घालून ठेवायच्या आहेत। पाण्याचं प्रमाण वगैरे असं काही नाहीये, फक्त ह्या वाट्या व्यवस्थित अगदी बुडल्या गेल्या पाहिजे इथपर्यंत पाणी आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे थोड्याशा वाट्या बघू शकता तुम्ही, बाहेर राहतायत, तर मी पुन्हा त्यात थोडं 1-2 ग्लास पाणी घालते आणि व्यवस्थित अगदी बुडतील इथपर्यंत पाणी घालून आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचंय साईडला। तर आता मी हे रात्रीचं केलेलं आहे, साईडला ठेवलेलं आहे। तर एक 8 ते 10 तासानंतर मी तुम्हाला दाखवते। छान अगदी हे बघा सकाळ झालेली आहे, खोबरं मस्तपैकी आपलं नरम झालेलं आहे, हे बघा। तर आता आपल्याला काय करायचंय, तर हे खोबरं पाण्यातनं काढून घ्यायचं आहे। हे पाणी अजिबात आपल्याला टाकून द्यायचं नाहीये, याचा पुढे आपल्याला वापर करायचा आहे। तर हे खोबरं आपण कट करून घ्यायचं आहे, अगदी पातळ पातळ असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर जेवढं मी खोबरं घेतलंय ते सगळं मी या पद्धतीने कट करून घेणार आहे आणि पुन्हा त्याच भांड्यामध्ये त्याच पाण्यात आपल्याला हे खोबऱ्याचे सगळे काप घालून घ्यायचे आहेत। तर इथे सगळे काप घालून झालेले आहेत। तर आता हा टोप आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचा आहे। तर गॅसवरती ठेवल्यानंतर हे किती गरम करायचं, तर अगदी यामध्ये बोट बुडवलं ना की फक्त आपल्या बोटाला कोमट लागलं पाहिजे, अगदी गरम आपल्याला वगैरे अजिबात करायचं नाहीये। अगदी 2 ते 2.5 मिनिटच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। थोडंसं कोमट लागलं ना की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे मी चेक करते, थोडंसं हे कोमटसर झालं की गॅस बंद करून घेणार आहे आणि हे खाली उतरवून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे आता बघू शकतो आपण, थोडंसं कोमट झालंय, मी खाली उतरवून घेते, गॅस घालवून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचे जे आपण काप केलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी जे पाणी लागणार तेव्हा ते पाणी लागणार, त्यासाठी ह्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे, कारण कोमट पाणी जर घातलं ना की त्याचा रस खूप छान येतो। त्यामुळे आपल्याला हे बघा अशा प्रकारे हे कोमट पाणी घालूनच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप असं घट्ट असं झालेलं आहे आणि व्यवस्थित बारीकही झालेलं नाहीये। पुन्हा थोडं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि अगदी छान अगदी याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर एका भांड्यावरती आपण अशा प्रकारे मोठी माझ्याकडे जी गाळणी आहे ती मी ठेवलेली आहे आणि त्यावरती एक सुती कापड घालून घेतलेलं आहे आणि जे काही मी आता जे खोबरं वाटून घेते आहे त्याची पेस्ट करून घेते ती या सुती कापडावरती घालून घेणार आहे। याच पद्धतीने मी बाकी सगळं खोबरं अगदी बारीक असं वाटून घेणार आहे आणि वाटताना हेच पाण्याचा वापर करणार आहे। जर इथे पाणी आपलं कमी पडलं किंवा पाणी हे संपलं वाटताना, तर दुसरं पाणी घेताना देखील तुम्ही थोडंसं कोमट करून घ्या आणि वाटून घ्या। तर इथे सगळं खोबरं माझं वाटून झालेलं आहे। तर आता हा कपडा अशा प्रकारे पकडायचा आहे आपल्याला आणि हा दाबून घ्यायचा आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी या खोबऱ्याचं दूध निघत आहे, अगदी भराभर दूध निघत आहे, हे बघा। तर हे सगळं दूध मी अशा प्रकारे याचं काढून घेणार आहे। थोडासा हा दाबलं आणि प्रेस केलं की व्यवस्थित अगदी निघून येतं। तर हा जो चौथा उरलाय यामध्ये पुन्हा मी थोडंसं कोमट पाणी घालून 2 वेळा पाणी काढून घेतलं। तर हे जे पहिलं आहे ना टोपात पाणी, जो रस आहे, जे दूध आहे ते पहिलं जे आहे ते पहिलं आपलं जो असतो ना ते आहे आणि हे दुसऱ्या टोपात जे मी ठेवलंय ते दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेचं आहे, ते थोडंसं पातळ आहे आणि पहिल्या वेळेचं जे दूध आपण काढतो ना ते छान अगदी घट्ट असतं। तर हे 2 वेगवेगळे मी का ठेवले हेही तुम्हाला पुढे मी सांगेनच की असे 2 वेगवेगळे टोपं मी का केली आहे। तर आता हे फ्रीजमध्ये मी 24 तासासाठी ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण काय करूया, हे जे खोबरं आहे, हा जो खोबऱ्याचा राहिलाय चौथा, त्याचं आपण काय करायचंय, तर हे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणून आपण वापरू शकतो। कुठलीही मिठाई करताना किंवा
कोणत्याही पदार्थामध्ये आपण हे घालू शकतो। पण तुम्ही बघू शकता मार्केटचं कसं पांढरं शुभ्र असतं, परंतु हे इतकं पांढरं दिसत नाही, कारण आपण ती खोबऱ्याची मागची काळी पात जे होतं पाट असते ती पण आपण घेतली होती, तर तीच आता आपल्याला काढून टाकायची आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, आपलं साधं नॉर्मल जे पाणी असतं ना ते घ्यायचं आणि त्यामध्ये सगळं खोबरं घालून घ्यायचं आहे। इथे थोडं पाणी मला कमी वाटतंय, मी थोडं अजून 1-2 ग्लास पाणी यात वाढवून घेणार आहे आणि पाण्याचं प्रमाण वाढवणार आहे। जर असं पाण्यामध्ये टाकलं ना की वरती जे येतं ना ते पांढरं शुभ्र खोबरं राहतं आणि जी त्या खोबऱ्याची पाटची जी पाट असते ना ती खाली अगदी तळाकडे जाते। त्यामुळे भांडं जे घेतो ना आपण ह्या खोबरं बुडवण्यासाठी, हे खोबऱ्याचा किस पाण्यात घालण्यासाठी, ते थोडंसं खोलगटच भांडं घ्यायचं। काढताना हे बघा अशा प्रकारे चहा गाळायची जी गाळण असते त्याने आपल्याला अशा प्रकारे हे गाळून घ्यायचं आहे। गाळताना शक्यतो जितकं पाणी आपल्याला निथळता येईल ना तेवढं निथळून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित अगदी, कारण पाणी आपल्याला यामध्ये नको आहे। आणि त्यानंतर देखील तुम्ही बघू शकता मी एका मोठ्या चाळणीवरतीच हे काढून घेतलेलं आहे, जेणेकरून उरलेलं जे काही पाणी असेल ते सगळं निघून जाईल। त्यानंतर मी हे 3 ते 4 तास अगदी व्यवस्थित अगदी फॅन खाली सुकत घातलं होतं। तर इथे माझं डेसिकेटेड कोकोनट तयार झालेलं आहे। तर यामध्ये मोठे खडे वगैरे असतील तर मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं ना तरी देखील चालेल, अगदी बारीक छान अगदी हे तयार होतं। तुम्ही बघू शकता आधीचं आपलं किती काळपट होतं आणि आताचं किती छान अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे। तर आता आपण तेल करायला जाऊयात। तर 24 तास झालेले आहेत, छान अगदी आपलं जे आपण खोबऱ्याचा रस ठेवला होता तो सेट झालेला आहे। सुरीच्या साह्याने मी याची मलाई आपल्याला काढून घ्यायची किंवा साय जी असते वरची ती काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी कडा पूर्वी आधी सोडवून घेणार आहेत व्यवस्थित अगदी। हे बघा इथे मी कडा सोडून घेतलाय। हे आपलं जे पहिल्यांदा मी घेतलेलं आहे ते पहिलं आपण जे दूध काढलं होतं ना अगदी एका पाण्याने त्याची मलाई आहे। आणि एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे, नेहमी भांड जाड बुडाचंच घ्यायचं आहे। त्यामध्ये ही सगळी ही मलाई आहे ना ती काढून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित अगदी जाड अगदी आपली मलाई आलेली आहे, खूप सुंदर अशी मलाई आलेली आहे। ही बघा सगळी आपण काढून घेऊयात। जर काही थोडीफार पडली असेल खाली राहिली असेल तर आपण ती पुन्हा चाळणीच्या साह्याने काढून घेऊ शकतो किंवा गाळणीवरती आपण गाळून घेऊ शकतो आणि काढून घेऊ शकतो। तर इथे मी सगळी अगदी गाळून घेणार आहे, थोडंफार राहिलं असेल ते पण घ्यायचं आहे, काही आपल्याला वेस्ट इथे घालवायचं नाहीये। हे बघा असं चहाच्या गाळणीने गाळलं ना की सगळं निघून येतं। पण लक्षात ठेवायचं आहे भांड हे नेहमी आपण तेल बनवताना जे घेणार ना ते जाड बुडाचंच घ्यायचं। जितकी जाड तुमची कढई असेल ना तितकं चांगलं, नाहीतर मग ते पटकन करपू शकतं किंवा खाली लागू शकतं। तर व्यवस्थित अगदी हे सगळं काढून घेतलेलं आहे, ते सगळं काढून घेऊयात। आणि हे जे पाणी उरलं ना ते अजिबात आपल्याला फेकून द्यायचं नाहीये। या पाण्यामध्ये आपण पीठ मळताना वापरू शकतो किंवा भाजी वगैरे करताना पण वापरू शकतो। हे दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेचं पाणी होतं ना ते आहे। मी इथे टोप माझा बदलला, थोडं छोट्या भांड्यात ठेवलं होतं। हे बघा तर त्याची मलाई तुम्ही बघू शकता दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेची, त्या पहिल्या वेळेला जेवढी दाट आणि जाड आली त्या मानाने दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेची नाहीये, पातळ येते। हेच दाखवण्यासाठी, हाच फरक तुम्हाला कळण्यासाठी मी वेगवेगळं हे पाणी ठेवलं होतं। तर याची मलाई देखील मी काढून घेणार आहे। तर हे बघा सगळी याची मलाई काढून घेतली, खूप दाट आणि खूप असं घट्ट अशी मलाई आलेली आहे। तर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायची आहे। तर गॅसवरती ठेवल्यावरती गॅस मीडियमच ठेवायचा आहे, कुठेही गॅस आपल्याला फास्ट करायचा नाहीये। शेवटपर्यंत ही सगळी प्रोसेस होईपर्यंत गॅस अगदी मंद किंवा मीडियमच ठेवा। तुमचा जर गॅस खूप अगदी फास्ट असेल तर तुम्ही मंद ठेवा, नाहीतर मग मीडियमवर। माझा हा गॅस थोडा स्लो आहे, खूप अगदी फास्ट गॅस मोठ्या गॅसवर मी नाही ठेवलंय, त्यामुळे मी मध्यम गॅसवरती हे करून घेणार। आधी तुम्ही बघू शकता मगाशी किती जाडसर अशी मलाई होती, एक 2-3 मिनिटातच ती अशी पातळ अशी झालेली आहे। आता पुन्हा एक 5-1 मिनिटानंतर घट्ट अशी झालेली आहे। जसं आपलं दूध फाटतं ना तसं हे आता दिसत आहे आपल्याला, आणि यामधून पाण्याचे शिंतोडे उडायचेही थांबलेले आहेत। तर समजून जायचं की आता तेल निघतंय। हे बघा हे अशा प्रकारे तेल निघालेलं आहे, इथपर्यंतच आपल्याला हे करायचं आहे। जास्त अगदी काळं करत बसायचं नाही किंवा भाजत बसायचं नाहीये, इथपर्यंत बरोबर आहे। तर आता मी गॅस घालवून घेणार आहे आणि हे तेल आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एक मी भांडं घेतलेलं आहे,
आणि त्या भांड्यावरती आपल्याला सगळ्यात प्रथम मोठी एक माझ्याकडे गाळणी आहे ती ठेवून घेणार आहे आणि त्या गाळणीवरती मी एक सुती कापड घालून घेणार आहे। तर ते यासाठी की सगळं अगदी व्यवस्थित आपलं गाळून आलं पाहिजे तेल, यासाठी मी सुती कापड घातलेलं आहे। आणि आता यामध्ये हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर अगदी मी गरम गरम असताना नाही केलंय, एक 15 मिनिटं मी थांबली, थोडंसं कोमट झाल्यानंतर मी यामध्ये हे घालून घेतलेलं आहे। आता हे बघा, थोडंसं प्रेस केलं ना कपडा की सगळं उरलेलं सुरलेलं जे आहे ना ते पण निघून येईल। या पद्धतीने सगळं आपल्याला तेल काढून घ्यायचं। खूप अगदी दाबून त्याचा काळा रंग काढायचा नाहीये, थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं, सगळं तेल ऑटोमॅटिकली पडतं। नाहीतर मग तुम्ही चाळणीवरच या किंवा गाळणीवरतीच असंच ठेवलं ना तो कपडा तरी देखील सगळं तेल निघून येईल। तर हे बघा, इथे खोबरेल तेल आपलं रेडी झालेलं आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे, घरच्या घरी अगदी शुद्ध खोबऱ्याचं तेल कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर एक लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। आणि खरं सांगू तर आत्ता माझ्या घरात, संपूर्ण घरात खोबरेल तेलाचा अगदी सुगंध दरवळत आहे। तर नक्की एकदा या प्रकारचं तेल ट्राय करून बघा। धन्यवाद।